बाजू आपण जी आज सांभाळत आहात त्याबद्दल. नाही, डीजे मुक्त बेसिकली करायला पाहिजे, कारण शेवटी याच्यामध्ये असं काही प्रशासनाचा इशू नाही आहे. हा तर एक खूप दिवसपासून चालणारा एक प्रश्न आहे. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टपर्यंत हे सगळे विषय केलेला आहे. राज्य शासनाने सुद्धा हे सगळे मान्य केलेलं आहे. पण ते 50 डेसिबल जे आहे एवढेच म्हणजे 50 डेसिबलपर्यंतचं आम्ही वाद्य वगैरे जे आहे मेकॅनिकली आपण करू शकतो. पण शेवटी काय इतकावर लोकांचे काम चालत नाही. ते थोडासा आवाज हे जास्त पाहिजे. पण आता आपलं जे हे सगळे ढोल तासा जो आहे ना, ढोल तासा ट्रेडिशनल वाद्य असल्यामुळे ते आता मान्य आहे. पण पुन्हा डीजे मुक्त तर खऱ्या अर्थाने होतच आहे आता यावेळी पण. नाही, आता तुम्ही ते पथकांच्या पण बाबतीत काही निर्बंध आणू इच्छित आहात का, की एकच पथक ठेवायचं आणि या सगळ्या नाही, पथकांच्या बाबतीत काही इशू नाही. आमचं कसं होतं की जो महापालिकेचा जो काही जागा आहे त्याच्यावर लोक वापर करतात, पण त्यांना नियमानुसार करायला पाहिजे, काही इशू नाही आहे. आणि शेवटी त्याचा कमर्शियल वापर जर होत नसेल तर महापालिकेला परमिशन द्यायला काही हरकत नाही. पण ते कमर्शियली कोणी वापरू नये. नाही, नियोजनाच्या दृष्टिकोनातून जी लवकर मिरवणूक संपली पाहिजे या नियोजनाच्या दृष्टिकोनातून हा सगळा म्हणजे हा नियोजनाचा पार्ट असेल का, की पथकं कमी किंवा पटकन मिरवणूक संपवणे. नाही, त्याच्यामध्ये बेसिकली पोलीस डिपार्टमेंटसोबत चर्चा करून आम्ही नियोजन त्याचं करू. पण शेवटी कसं आहे की ट्रेडिशनल वाद्य जे आहे लोकांचा जर आम्ही या लेवलवर गेलो तर थोडासा लोकांचा जो काही इमोशनली दे शुड नॉट बी हर्ट हा मला पाहावं लागेल. पण नंबर ऑफ हे सगळे जे आहे प्रोसेसर्समध्ये किती कमी करता येईल त्याचं नियोजन आम्ही करू. आमच्याकडे वेळ आहे. म्हणून आज 1 महिन्यापूर्वी आम्ही मिटिंग घेतली. इथे DCP आमचे आलेले आहेत झोन 1चे. तर मिरवणूक सरळ करण्यासाठी, कारण तुम्हाला माहिती आहे की आज कुठेही जर लोकांचा जमाव होतो ना तर थोडासा चेंगराचेंगरी किंवा हे सगळे याचा पण रिस्क होतो. तर दारूबंदीचं प्रॅक्टिकली होणार आहे नाही, दारूबंदीच्या बाबतीत आम्ही कलेक्टरना आम्ही रिक्वेस्ट करू. शेवटी हा शासनाचा जो काही नियम आहे, कायदा आहे त्या हिशोबाने ते करतील. पण हे लोकांची मागणी आहे तसा नक्कीच आम्ही जिल्हाधिकारी यांना हे विषय आम्ही सांगणार.